डिफेन्स टेक्निक सगळ्यात पहिली इथून सुरू होती। सगळ्यात महत्त्वाचं डिफेन्स टेक्निक ही आहे। या ठिकाणी हा एक दरवाजा आहे, मध्ये गेल्यावर तुम्हाला 3 दरवाजे लागणार। त्या 3 दरवाजामध्ये एक दरवाजा किल्ल्याच्या डायरेक्ट वरती जाणार। ही डिझाईन बघा, ही डिझाईन केलेली, ही वास्तुकला केलेली आहे। ही जी इमारत आहे शहाजहानने त्याच्या काळामध्ये थंडाव्यासाठी किंवा या ठिकाणी बैठकी घेण्यासाठी, महत्त्वाच्या बैठकी घेण्यासाठी ही जागा त्या टायमाला बांधली असावी। मित्रांनो, आता आपण बघून आलो बाकी 50% किल्ला। आता हा उर्वरित 50% किल्ल्याच्या मध्यभागी आल्यावरती आपल्याला इथं बघू शकता तुम्हाला अशी ही चांद मिनार अशी इमारत बघायला भेटते। या इमारतीची तुम्हाला मी थोडक्यात एक वैशिष्ट्य सांगतो। जेव्हा किल्ल्याचं बांधकाम केलं गेलं होतं 13व्या शतकामध्ये, तेव्हाची ही इमारत नसून नंतर मोगल साम्राज्याने जेव्हा या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात करून घेतला, त्याच्यानंतर या किल्ल्यावरती ही चांद मिनारचं प्रतीक म्हणजे असं की त्या टाइमला किल्ल्यावरती समजा आपण एखाद्या राज्यावर आक्रमण करून आलो आणि आक्रमण केल्यानंतर त्यातला आपला मोठा विजय प्राप्त झाला, तर विजयाचं जे प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक म्हणून अशी मिनार उभी केली जात होती। ज्याच्या किल्ल्याच्या बाहेर अशी मिनार उभी राहायची, तेव्हा असं समजलं जायचं की मिनार उभी म्हणजे या किल्ला जो आहे, हा जो राज्य आहे, या राज्याच्या किल्ल्यावर मिनार आहे म्हणजे या राज्याने कुठेतरी एखाद्या राज्यावर मोठा विजय मिळाला। विजय मिळाल्यानंतर ही या ठिकाणी अशी मिनार बांधली। तुम्ही बघू शकता या मिनारवर जाण्यासाठी इथून रस्ता आहे। आपण पूर्ण मिनारेच्या 3ही मजल्यावर जाऊ शकतो, पण येथील सरकारने ह्या मिनारीवर जाण्याचा मार्ग बंद केला आहे। जवळपास 2008 ते 2009च्या काळामध्ये या ठिकाणी हा मार्ग ओपन राहायचा, पण मिनारीवरती जाऊन शहरातील काही लोक मिनारवरती जाऊन तुम्ही बघू शकता खूप उंच अशी ही इमारत आहे। या मिनारवरती जाऊन वरती जाण्यासाठी रस्ता, ह्या मिनारवरती जाऊन लोक सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे सरकारनं आता या मिनारवर जाण्याचा मार्ग बंद केलाय। आपण फक्त याला लांबूनच बघू शकतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मिनाराच्या ज्या अपोजिट साइड आहे, या साइडला ही मिनार आहे आणि मिनाराच्या ज्या अपोजिट साइडलाच तुम्हाला तुम्ही बघू शकता तोफ संग्रहालय आहे। या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता हा किल्ला जवळपास 200 ते 200 असं म्हटलं जातं 237 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही अंदाज लावू शकता या ठिकाणी किती भल्या भल्या मोठ्या तोफी लावलेल्या आहे। ह्या ज्या पूर्ण तोफी इथे लावलेल्या आहे, ह्या तोफी पूर्ण या किल्ल्याचं ज्या उत्खननाचं काम चालू होतं, उत्खनन काम चालू असताना या किल्ल्यावरती या तोफी सापडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, तुम्ही या तोफाहून अंदाजा लावू शकता की या टाइमला या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात तोफा होत्या आणि किती यांच्याकडं म्हणजे सैन्य साठा होता, किती डिफेन्स साठा होता। याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा किल्ला किती अभेद्य आणि किती मजबूत असं म्हटलं जातं किंवा असं इतिहासामध्ये उल्लेख आहे की जंजिरा आणि हा देवगिरी किल्ला आतापर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही बघू शकता या किल्ल्याची डिफेन्स टेक्निक, या किल्ल्यावर ठेवलेला तोफा, या अजूनही या किल्ल्याचं बांधकाम चालू आहे, उत्खननाचं काम चालू आहे। काम चालू असताना अजूनही या किल्ल्यावरती तोफा सापडतच राहतात। द्वार आहे ज्यातनं आपण आतमध्ये आलो। आता तिथून आल्यानंतर आपण या साईडला बघू शकता, माझ्या मागे हा चौथा किल्ल्याच्या मध्ये एंट्रन्स करण्याचा मुख्य द्वार लागतो। याचं नाव आहे काळाकोट। तुम्ही बघू शकता हा काळाकोट याचं नाव का ठेवलंय, कारण या किल्ल्याच्या दरवाजाचं जे बांधकाम आहे पूर्ण काळ्या पाषाण दगडामध्ये केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि किती भले मोठे मोठे बुरुज आहे या किल्ल्याच्या मेन दरवाजा, आणि किती भयानक तटबंदी बांधलेली आणि किती सुरक्षित तटबंदी तुम्ही बघू शकता। पूर्ण काळी भिंत दिसते, त्यामुळे या जो दरवाजा, या दरवाजाला काळाकोट असं नाव दिलं आहे। या दरवाजाच्या लगेच राईट साईडला इथे हेमाडपंथी मंदिर आहे, आपण ते मंदिर बघायला जाणार आहोत। आपण सध्या आता मंदिरामध्ये आलो आहे। तुम्ही बघू शकता की मंदिर खूप छान आणि
सुंदर आहे। या मंदिरामध्ये जे आपण भारत माताचं मंदिर बघितलं त्याच प्रकारे स्ट्रक्चर या मंदिराला सुद्धा केलेलं आहे। बघू शकता या मंदिरामध्ये अद्याप कुठलीही सध्या मूर्ती नाही ठेवलेली आहे, फक्त जसं हे मंदिराचं कन्स्ट्रक्शन आहे। इथे मंदिरात आता आपण सांगू शकत नाही या ठिकाणी महादेव किंवा विष्णू, राम कुठल्याही देवाची मूर्ती असेल। आता सध्या तिथे कुठलीही मूर्ती नाहीये, फक्त हे मंदिर आहे, मंदिराचे अवशेष बाकी आहे। आणि हे जे मंदिराचे अवशेष आहे अजूनही सुद्धा त्या पुरातत्व काळातले या जागेवर कुठलेही नवीन बांधकाम उभं केलेलं नाहीये। इथे दुर्दैव असं आहे की या मंदिराच्या समोरचा थोडासा जो परिसर आहे तो थोडासा साफसफाईच्या पासून वंचित आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो आपण आता त्या साईडला मंदिर बघून आलोय। आपण आता जो हा कालाकोट दरवाजा आहे या दरवाज्यातनं मध्यभागी आतमध्ये जाणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता ही डिफेन्स टेक्निक जे आहे इथं या ठिकाणी कसं एकदम म्हणजे या ठिकाणून हत्ती घोडे जाणं बिलकुल पॉसिबल नाही, कारण हा खूप छोटा आणि खूप बारीक वळणाचा दरवाजा केलेला आहे। या ठिकाणून आतमध्ये आले लगेच एक वळण आहे, वळणातून परत असा एक दरवाजा तिथे त्यांनी निर्माण केलेला आहे। ह्या कालाकोट दरवाजाची तुम्ही प्रत्येक दरवाजा बघत आला, प्रत्येक दरवाजा डिफेन्स टेक्निक ही अलग अलग आणि वेगवेगळी आहे। तुम्ही बघितलं असं प्रत्येक दरवाजामध्ये आल्यानंतर वेगळी डिफेन्स टेक्निक बघायला भेटते। या साईडला जेव्हा आपण वरती आलो या साईडला तुम्ही बघू शकता इथून आतमध्ये येताना किती छोटा दरवाजा, या ठिकाणी हत्ती येणं पॉसिबलच नाहीये। या ठिकाणी ही डिफेन्स कालाकोट दरवाजाची आपण डिफेन्स टेक्निक बघतोय। आता इथून परत आता आपण असं या ठिकाणी वरती जाणार आहोत। मित्रांनो आपण जसं आता कालाकोट दरवाजामधून वरती आलो, आपल्याला आणखीन एक वरती दरवाजा लागलेला आहे। तुम्हाला इथली गोष्ट सांगू इच्छितो की इथं जवळपास 52 दरवाजे या किल्ल्याला होते, पण आता या किल्ला खूप वर्ष जुना असल्यामुळे या किल्ल्यावरती बऱ्यापैकी दरवाजाची त्यांची पडझड झालेली तुम्ही या साईडला बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला टेक्निक मी सांगितलीच आहे की बघा इथे एक दरवाजा आहे, इथे एक दरवाजा आहे, पण काय होणार हा जो दरवाजा आहे हा डायरेक्ट किल्ल्यावर जाणार, पण हा जो दरवाजा आहे हा सैनिकांना भूलभुलैया करणार। जेव्हा किल्ल्यावरती दुश्मन यायचा तेव्हा या दरवाज्यातनं हा दरवाजा पॅक लावलेला राहायचा, हा थोडा नॉर्मल लावलेला राहायचा। दुश्मनांना वाटत हा दरवाजा ओपन येते, इथून सरळ आतमध्ये इकडे घुसायचे, पण जसं इकडे घुसलं त्यांना या ठिकाणी भूलभुलैया भेटायचं किंवा या ठिकाणी त्यांचा मारण्याचा बंदोबस्त ऑलरेडी करून ठेवलेला जायचा। त्यामुळे या किल्ल्यावर 52 दरवाजे होते, पण 52 दरवाजे मधले 10 दरवाजे फक्त किल्ल्यावर येणार होते, बाकी दरवाजे सगळे भूलभुलैया दरवाजे होते। मित्रांनो आपण आता जवळपास किल्ल्याच्या वरती भागावर आलेलो आहे। आता आपण इथे बघणार आहोत किल्ल्याची सर्वात मोठी डिफेन्स टेक्निक जी होती ती या किल्ल्यावरची मेंढा तोफ। आता आपण बघणार आहोत मेंढा तोफ। हे इथे एक बुरुज आहे, या बुरुजावरती जो आपला काळाकोट दरवाजा आहे त्या दरवाजा जो महादरवाजा आहे त्या दरवाजावरती एक बुरुज आहे, त्या बुरुजावरती इथे एक मेंढा तोफ ठेवलेली आहे। या तोफेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कारण अशी तोफ जी ही आहे ही तोफ सहसा जास्त किल्ल्यावरती नाहीये। मेंढा तोफ ही सारखी जी तोफ आहे ती फक्त काही मेन किल्ल्यावरच आहे। मित्रांनो आपण आता या किल्ल्यावरची मेंढा तोफ बघायला आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्यासमोर ही मेंढा तोफ आहे। या तोफेचं वैशिष्ट्य जर बघितलं तर ही तोफ जवळपास 14 टनी वजनाची आहे आणि या तोफीची जी रेंज होती ही जवळपास 9 किलोमीटर लांबपर्यंत ही मारा करायची। या तोफेने एकदा एखाद्या बुरुजावर जर मारा केला तर ती तोफ जवळपास तो पूर्ण किल्ल्याचा बुरुज उद्ध्वस्त करून देत होती। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या काळातील तोफ चालवण्याची एक तुम्हाला मी कला दाखवतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक राऊंड आकार लावलेला आहे, त्या ठिकाणी तोफ बांधलेली राहायची राऊंड आकाराला इथे। आणि या तोफेची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी खाली इथे जो बसलेला सैनिक आहे तो सैनिक या ठिकाणाहून मेंढा तोफ ऑपरेट करत असेल। खाली त्याला व्हील लावलेला असते, इथून ती तोफ पूर्ण 360 डिग्री पूर्ण अशी फिरत असे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली थोडंसं एक 2 तुम्हाला तळघर दिसतं, पण ते तळघर नाही। या ठिकाणी खाली जाऊन एक सैनिक ही तोफ ऑपरेट करत असे आणि ज्या टायमाला तोफाचा मारा करत असे तोफाचा मारा केल्यावरती हिचा आवाज एवढा भला मोठा असायचा, त्यामुळे त्या दोन्ही गड्ड्यांमध्ये पाणी भरून ठेवलं जायचं। पाणी भरल्याने काय व्हायचं, ज्यावेळेस तोफाचा आवाज व्हायचा त्या आवाजाने त्या सैनिकांच्या कानांना त्रास होऊ नये किंवा येथील लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पाणी भरून ठेवलं जायचं आणि ती तोफ चालवली जात होती।
मित्रांनो तुम्ही आता इथं बघू शकता, मी सध्या या पुलावरती आहे। हा जो किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मेन पॅच आहे। बघू शकता जे राजे महाराजे ते वर किल्ल्याच्या वरती राहत होते। इथं किती भारी डिफेन्स टेक्निक केलेली आहे। हा जो कडा बघता, हा डोंगर कोण जवळपास 150 फूट खोल असा चारी बाजूने एक कडा खणलेला आहे। मध्यभागी असा चारी साईडने किल्ल्याचा असा एक हा खंदक आहे। या खंदकामध्ये त्या काळामध्ये पूर्वी मगरी सुसरी सोडल्या जायचा, त्यामुळे आणि ज्या टायमाला किल्ल्यावरील सैनिक हे अटक करत असत त्या टायमाला या काळामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं खाली बघता तुम्ही, हा पूर्वीचा पूल आहे। हा पूल सध्या बंद करण्यात आलाय। या ठिकाणी फक्त एकच सैनिक किंवा एकच दुश्मन सैनिक इथून वर जाऊ शकत होता आणि हा दरवाजा तो इथून एकच सैनिक वर निघू शकत होता। सध्या तो दरवाजा बंद केलेला आहे। पुरातत्व तुम्ही बघा या ठिकाणी येथील जे पर्यटक आहेत त्यांनी बघण्यासाठी असा हा सध्या पूल लावलेला आहे। तो उर्वरित हा पूल असा सध्या बनवून दिलेला आहे। पण पूर्वी जी टेक्निक होती, जी किल्ल्यावर येण्याची टेक्निक होती, बघू शकता तो खालून तुम्हाला जो दरवाजा लागला तो एकच दरवाजा। विचार करू शकता तुम्ही, हा तो दरवाजा तुम्हाला मी दाखवला, इथून फक्त एकच माणूस एका टायमाला वरती येत असं चुकूनही तो माणूस वरती येताना त्या खंदकामध्ये पडला तर तो जिवंत वाचत असे, कारण त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये मगरी राहत असत, साप मगरी राहत असत। बघू शकता आता आपण मेन तो पूल पार करून आलो। या साईडला तुम्ही बघू शकता ही तो पूल खोल खंदक आहे। जवळपास किल्ल्याच्या चारी साईडने हे पूर्ण असं खंदक आहे। मित्रांनो आता पुढे आणखी एक आपण या किल्ल्यावरची सगळ्यात प्रचलित आणि मेन जी टेक्निक आहे ती बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तिथूनही पार करून आलो, अंधेरी एक मार्ग होता। अंधेरी मार्ग काय होता ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये। किल्ल्यावरती वरती राजापर्यंत जाण्यासाठी असे तीन दरवाजे राहायचे। त्या 3 दरवाजामधला एक जो दरवाजा आहे, एक दरवाजा तो डायरेक्ट किल्ल्यावरती घेऊन जायचा राजापर्यंत। जे 2 दरवाजे राहत होते ते 2 दरवाजांनी जे 2 दरवाजे राहायचे ते 2 दरवाजामधून तुम्हाला भुलभुलैया मार्गाने तुम्ही त्या साईडचे जे खंदक खणलेले त्या खंदकामध्ये जाऊन पडत असत। तुम्ही बघू शकता आता किल्ल्याची ही सर्वात मेन जे टेक्निक आहे, डिफेन्स टेक्निक सगळ्यात पहिली इथून सुरू होती। सगळ्यात महत्त्वाचं डिफेन्स टेक्निक ही आहे। सांगतो की हा किल्ला जेव्हा बांधला होता जवळपास 40 फूट आतमध्ये डोंगर खंदून तुम्ही बघितलं असेल, डोंगराचं बांधकाम करून डोंगर फोडून किल्ल्याचं त्याचा भिंतीचा आकारात दगड बनवून किल्ला बांधकाम केलं जायचं। पण या ठिकाणी असं न करता या किल्ल्याचा जो डोंगर हा डोंगरच मध्ये 20 ते 40 फूट खणला आणि खंडत मध्ये असा हा भुयारी मार्ग तयार केला। या मार्गाने आपण वरती जाऊ शकतो। पूर्वी आता इथे बघता तुम्ही इथे लाईट्स लागलेले, पूर्वी त्या काळामध्ये इथे लाईट्स नसायचे, इथे मशाली लावल्या जायच्या आणि आतमध्ये येणाऱ्या दुश्मनांना हा एक भुलभुलैया मार्ग म्हणून इथं बघायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पूर्ण अंधारी मार्ग आहे। आता हे बघा हा पूर्ण डोंगर खणलेला आहे, मध्यभागी जवळपास डोंगर खणून अशा वाटा केलेल्या आहेत। या ठिकाणी जेव्हा सैनिक येत असेल तो अचंबित होऊन जात असेल, मी जाऊ कुठे, कारण त्याला समजत नसेल। आता आपण वेढा घालून त्याच ठिकाणी येऊन थांबतोय, कारण आपण सुद्धा सध्या या भुलभुलैयामध्ये अडकल्यासारखं होतंय। पण काय केलं शासनाने, तर व्यवस्थित जागा करून दिलेली आहे। बघू शकता हा भुलभुलैया मित्रांनो। आता बघा हाच ती वाट आहे, बघा ही एक वाट नंबर 1, ही वाट नंबर 2। समजा चुकून या ठिकाणी सैनिक आला तो या वाटेने पळायचा, काही सैनिक त्या वाटेने पळायचे आणि ज्या सैनिकांना मेन वाट भेटायची त्यांना मेन वाट भेटणं म्हणजे त्यांचं लक, त्यांना मेन वाट भेटली डायरेक्ट वर किल्ल्यावर जायचं। पण चुकूनही तो समजा या भुलभुलैयाच्या वाटेमध्ये फसला, तिथं सैनिक बसले जायचे, त्यांना असं वाटायचं की तू वाट आहे, पण तो इथं सैनिकांनी मारला जायचा। परत या ठिकाणी बघू शकता अशी एक वाट केलेली आहे। इकडे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता ह्या ज्या वाटा आहे डायरेक्ट तुम्हाला खंदकामध्ये नेऊन पाडतील, पण या वाटा शासनाने वरती ब्लॉक करून ठेवलेला आहे। ठीक आहे, या ठिकाणी कुठे दुसरं जाऊ नये म्हणून वाटावरती ब्लॉक केलेला आहे। बघू शकता शासनाने इथे जी मेन वाट आहे किल्ल्यावर जाते ती वाटेचा रस्ता खुला ठेवलेला, बाकीच्या खंदकामध्ये जाणाऱ्या वाटा आहे त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहे। तुम्ही बघू शकता या साईडला खाली खंदक दिसतंय तुम्हाला, यावरती आल्यावर तिथे बघा या साईडला तुम्हाला ते खंदक दिसतंय। हे जे खंदक आहे ते तुम्हाला खंदक दिसतंय। आपण ज्या भुलभुलैया मार्गातून आलं त्यातनं 3 दरवाज्यातला एक दरवाजा डायरेक्ट किल्ल्यावरती येतो आणि उर्वरित 2 जे मार्ग आहे ते बघा तिथं ते लावून ठेवलेले आहे। त्या ठिकाणून ती जागा पूर्वी काळामध्ये ओपन राहायची, सैनिक अंधारामध्ये धावत यायचे आणि त्यातनं डायरेक्ट खाली या खंदकामध्ये पडायचे। मित्रांनो आता आपण भुलभुलैया मार्ग पार करून आलोय।
आता मेन एवढं कशासाठी हे 3 दरवाजा, 4 दरवाजा, कालाकोट दरवाजा, हत्ती दरवाजा, एवढं कशासाठी? तो वरती जो राजा बसलेला त्याच्यापर्यंत दुश्मन सैनिक पोहोचू नये म्हणून एवढं हे केलेलं आहे. आता आपण एवढे दरवाजे पार करून आलो, हा महत्वाचा फुलभुलिया मार्ग पार करून आलो. याच्यानंतर एवढं डिफेन्स कोणासाठी लावला? कोणापर्यंत पोहोचू नये म्हणून लावला. तर वरती तो महल आहे, 7 बहार महल. आपण आता तो बघायला जाणार आहोत. मित्रांनो, आपण आता आलो आहे किल्ल्याच्या सर्वात उंच मेन भागावरती. सर्वात उंच भाग आहे या इमारतीला म्हटलं तर बारदरी इमारत. ठीक आहे, या इमारतीला 12 दरवाजे असल्यामुळे किंवा 12 गुंफट असल्यामुळे या इमारतीला बारदरी असे म्हटलं जातं. ही इमारत शहाजहानने उन्हाळ्यामध्ये, उन्हापासून जो ह्या इमारतीमध्ये आपण आतमध्ये गेलो, याचं कन्स्ट्रक्शन असं केलंय की आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक थंडावा फील होईल. बाहेर कितीही ऊन असलं तरी आतमध्ये तुम्हाला थंडावा जाणवेल. म्हणून शहाजहानने आराम फरमावण्यासाठी त्या टायमामध्ये ही बारदरी नावाची इमारत इथे बांधण्यात आली होती. मित्रांनो, फायनली आपण या बारदरी जी इमारत आहे त्या इमारतीत पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता तिचं जे भव्य दिव्य बांधकाम आहे. हा जो परिसर पूर्वीपासूनही असाच ओपन राहायचा, कारण ही जागा ही हवा खाण्यासाठी केलेली असायची. या ठिकाणी बघू शकता, या बारदरीला बघून तुम्हाला असं लक्षात येत असेल की ही जी इमारत ही इस्लामकालीन आहे, कारण या ठिकाणी आतमध्ये आल्यावर तुम्हाला बघायला भेटतं सोन्यामध्ये इथे डिझाईन आणि वास्तुकला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही डिझाईन बघा, तिथे डिझाईन केलेली, ही वास्तुकला केलेली आहे. बघू शकता ही गुप्त खोली, या ठिकाणी गुप्तपणे ज्या माहिती राहायच्या, गुप्तहेरांच्या माहिती राहायच्या, या ठिकाणी त्या घेतल्या जात असतात. इथं बघू शकता याचं बांधकाम अजूनही व्यवस्थित अजूनही व्यवस्थित आहे. आणि तुम्ही बघत असाल बाहेर किती ऊन असू द्या, या ठिकाणी आपल्याला थोडासा थंडावा जाणवतो. या ठिकाणी थंडावा जाण्यासाठी राजे महाराजे जे लोक असतात ते या ठिकाणी आराम फरवण्यासाठी येत असतात. मित्रांनो, व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.